पोलीस लोक दडपशाही करतात आंदोलकावर। पोलीस लोक काय करतात त्यांना समजत नाही। आंदोलक सरळ सरळ चाललेले आहेत, पोलीस लोक दडपशाही करतात भाजपमुळे। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या सुद्धा ऐकत नाही। देवेंद्र फडणवीस आदेश देतो आणि आंदोलकावर लाठीचार्ज भाजप सरकारचं आंदोलकाला विनंती आहे, पोलीस जरी काही म्हणलं तुम्ही शांतचितीने मुंबईला जायचं। पोलिसांचं नेमकं म्हणणं काय होतं? पोलिसांचं असं आहे, त्यांना आंदोलन दडपशाही करून मोडीत काढायचंय आणि लाठीचार्ज करण्याचा विचार आहे पोलिसांचा। तसं मराठा बांधवांनी शांततेत मुंबईला जायचंय। काही पोलिसांना काही बोलू नका। हे फडणवीस आणि मुख्यमंत्री यांच्या डोक्यात असं आहे, अजित पवारांच्या फक्त इथं दडपशाही करून आंदोलकावर लाठीचार्ज करण्याचा विचार चालू आहे ही यांच्या डोक्यात आहे। पण आंदोलकांनी शांततेत मुंबई जायचंय। आपल्याला आता पोलिसांशी काय बातचीत काय? आता आम्ही पोलिसाला सांगितलंय, पोलीस दडपशाही करतात ड्रायव्हरला, तुला मार देऊ, तू पुढे निघ, असं पोलिसाची दडपशाही आहे PSIची। पोलिसांचं काही काम नाही असं पोलिसांना काही नाही। आमचे आंदोलक सरळ सरळ जाणार आहेत मुंबईला, आंदोलक काही करणार नाही। हे धनंजय पाटलाचं सगळ्याला आव्हान आहे। चला चला पुढे आपण बघतोय या ठिकाणी पोलीस प्रशासनाची जी आहे तारांबळ चालू आहे। प्रचंड संख्येने या ठिकाणी सर्व गाड्या आणि आंदोलक या ठिकाणी उपस्थित असल्याने पोलिसांची मात्र तारांबळ होत आहे। आणि पोलीस लोकांचं असंही म्हणणं आहे की पोलीस दडपशाही करतायत, पोलीस लाठीचार्जच्या भूमिकेत मानसिकतेत आहे, असंही काही लोकांचे। पोलिसाची गरज नाही आम्हाला, संरक्षण लागणार, पोलिसाचं संरक्षण लागणार। साईडला वा, चला साईडला या, साईडला या, साईडला या, गाडी जाऊ द्या, साईडला या। हुकुमशाही तुमची चलाली आता सध्या। प्रचंड उत्साह आहे आणि या उत्साहाच्या वातावरणामध्ये सध्या आता आमची व्यवस्था लावून आलेलो आहेत। आम्ही कोणाला त्रास देत नाही, इथून पुढे देणार नाही। पोलिसांनी प्रोटेक्शन जे आम्हाला लांबून द्यावं आणि आमच्या ड्रायव्हर लोक, बंधू लोक कोणाला टाकू नये, त्रास देऊ नये, ती मुख्यमंत्र्याला आणि उपमुख्यमंत्री पोलीस प्रशासनाला साईडला वा, साईडला वा थोडं साहेब। वाहतुकीमुळे पोलीस प्रशासनाला आता महत्वाचं म्हणजे वाहतुकीमुळे काय त्रास होतोय आणि कशा पद्धतीने पोलिसांना या सामोरे जाऊन सगळे लोक आम्हाला सहकार्य करतात, काही अडचण नाही। अडचण नाही, चला अडचण नाही म्हणतात, चला निघा ना। राज्य स्वयंसेवक पोलिसांचा मी मनापासून आभार मानतो की त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास आज नाही येत असं त्यांनी सांगितलंय। आणि मी आपल्या स्वयंसेवकाला विनंती करतो की त्यांच्या जे सूचना आहे त्या सूचनेचं पालन करून आपण एका दिशेने एका साईडने जावं। पोलीस प्रशासन आपल्याला एक आपले बंधू, आपले सगळे सोयऱ्यांना महाराष्ट्राच्या वतीने यांना सगळ्यांना आपण कोणाच्या दडपशाहीला आणि कोणालाही न घाबरणार नाहीये। हा आपला मराठा आपण एकजुटीने नियोजन करत आहे आणि सगळ्यांना नियोजनामध्ये आपण या सर्वांचा करतो की त्यांनी दडपशाहीचा उपयोग हा आपल्या ड्रायव्हरवर करता कामा नये। कोणत्याही प्रकारची दडपशाही हे खपवून घेतली जाणार नाहीये। आम्ही एक निष्ठेने आणि तुम्हाला सांगतो एक संयमाने आम्ही मुंबईला निघालेलो आहोत आणि हा संयम आमचा बांधा हा पोलिसांनी तुटून देता कामा नये। आमच्या कोणत्याही प्रकारचा एक युवक हा त्यांच्या कोणत्याही वाईट कृत्याला बळी पडणार नाहीये आणि लाठीचार्ज सारखी भूमिका त्यांनी कदापि आपल्या ड्रायव्हरांवर करू नये एवढी मी त्यांना विनंती करतो। कोण म्हणते घेतल्याशिवाय मराठा